काही दिवसासाठी गावाला आलो होतो. घरच्या सोबत वेळ घालवला, पण आता पुन्हा शहराकडे निघावला. मन अजिबात तयार नाहीये, कारण माझे वडील आजारी आहेत. कामासाठी शहरात जाणं गरजेचं आहे, पण मन मात्र इथेच गावात आई वडिलांजवळच राहिले. पण कामं आहे, जबाबदाऱ्या आहेत, त्यासाठी मला पुन्हा शहरात जावंच लागणार आहे. कधी कधी परिस्थिती अशी येते ना, मन काहीतरी वेगळं सांगत असतं आणि जबाबदारी काहीतरी वेगळंच करायला लावते. गावाला आलो की असं वाटतं की काही दिवस तरी सगळं विसरून इथेच राहावं, घरच्या सोबत बसावं, वडिलांसोबत बोलावं. पण वेळ किती लवकर निघून जाते कळतच नाही. आणि आज पुन्हा तीच वेळ आली आहे. आजची सकाळ थोडी वेगळीच आहे, कारण निघताना मनात एकच विचार होता, वडील लवकर बरे व्हावेत. आपण मोठे झाल्यावर जबाबदाऱ्या वाढतात, कामं असतात, पैसे कमवायचे असतात, भविष्याचा विचार करायचा असतो. पण कधी कधी वाटतं हे सगळं बाजूला ठेवून आई वडिलांसोबतच बसावं. आज बाबांना आजारी ठेवून शहराकडे निघतोय, मनाला खूप वाईट वाटतंय. बाबांच्या आजारपणाची काळजी तर मनात होतीच, पण निघताना आईच्या डोळ्यात साचलेलं पाणी पाहून मन आतून पार तुटलं. ती काही जास्त बोलली नाही, फक्त अश्रू पुसत हसण्याचा प्रयत्न करत होती. कारण तिलाही माहीत आहे की घराचं गाडं चालवण्यासाठी तिच्या लेकाला शहरात जाणं किती गरजेचं आहे. आईचं रडणं हे तिचं अथंग प्रेम असतं आणि मुलाचं गप्प राहून निघून जाणं ही त्याची जबाबदारी असते. हा रस्ता मला कितीही वेळा दिसला तरी गाव सोडताना प्रत्येक वेळी मन थोडं जड होतं. पाठीमागे माझं घर आहे, माझी माणसं आहेत आणि पुढे शहर आहे. काम, धावपळ आणि पुन्हा एक नवीन दिवस. आपण मोठे झाल्यावर एक गोष्ट समजते. लहानपणी वाटायचं की मोठं झाल्यावर खूप स्वातंत्र्य मिळेल, पण मोठं झाल्यावर कळतं स्वातंत्र्यापेक्षा जबाबदाऱ्या जास्त मिळतात. आपल्या माणसांसाठी कमवायचं असतं, त्यांच्यासाठी काहीतरी बनायचं असतं आणि त्याच माणसांपासून कधी कधी दूरही जावं लागतं. आज एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जिथे असाल, कितीही बिझी असाल, तुमच्या आईवडिलांसाठी थोडा वेळ नक्की काढा. कारण आपण त्यांच्यासाठी कितीही पैसे कमवले, कितीही मोठं झालो, तरी त्यांना आपल्या मुलांचा वेळ आणि साथच जास्त हवी असते. बाबा, तुम्ही लवकर बरे व्हा. मी कामासाठी दूर जातोय, पण माझं मन तुमच्या जवळच आहे. लवकरच पुन्हा गावाला येईन. आणि हा व्हिडिओ फक्त माझी स्टोरी नाही, कदाचित तुमच्यापैकी अनेकांची ही स्टोरी असेल. जर तुमचंही घर गावाकडे आहे आणि तुम्हीही कामासाठी शहरात राहत असाल, तर कमेंटमध्ये फक्त गाव एवढं नक्की लिहा. भेटूया पुन्हा एक नवीन प्रवासात.